अभी मजा आएगा ना भिड़ो स्टार्ट भाई. हा भाई आता हाताला बघू शकता काहीच नाही तरी हात टाकतोय भाई. दाखव भाई दाखव. शपथ. तर गाईज बघू शकता फ्लो पाण्याचा. ट्रॅफिक बघू शकता गाईज. पाणी एवढं झालं की तुम्हाला काय सांगू. रॉंग साईडनी गाड्या यायला लागले. काम चालू आहे. बघू शकता गाडी व्हिडिओ येऊन पूर्ण काम चालू आहे. तो रोड पूर्ण बंद झालाय कारण फुल पाणी भरलंय आणि इथं पण फुल पाणी आहे. असं वाटतं आम्ही आलोय बीच वरती. तर बघू शकता बीच वरचं पाणी कसलं भारी वाटतंय. जेव्हा बोलत होते ऊन पडते पाऊस येऊ दे. पाऊस येऊ दे. आता आला तर शिव्या देतात. काय बोलायचं आता. रेनकोट वगैरे घालून कुठे फिरतोय. कुठे फिरतोय. आम्ही गेलतो आम्हाला वर्गण लागले. आम्हाला ओळखण लागली. तर नमस्कार मित्रांनो, कशा स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो खोपोलीमध्ये 95% पाऊस पडत आहे. तर फक्त तुमच्यासाठी आता आम्ही ब्लॉग शूट करणार आहे. खोपोली एक्सप्लोर करणार आहे. तर ब्लॉग वरती कंटिन्यू राहा. चॅनलवर नवीन असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. तर करूया आता आपण ब्लॉग स्टार्ट. तर ब्लॉग वरती कंटिन्यू राहा मित्रांनो. चला गाडी चलो. फुल रेनकोट घातलाय भावानी बघू शकता. एवढा पाऊस आहे आमच्या खोपोलीमध्ये काय बोलू मित्रांनो. खूप पाऊस आहे तरी पण आम्ही तुमच्यासाठी फक्त खोपोली एक्सप्लोर करणार आहे. भाई पाऊस बघ काय बोलतात या पावसाला. अरे टाकीमध्ये पाणी एवढं गडूल झालं ना सम्यक तुला काय बोलू भावा. हा ना प्यायचं पाणी पण आमच्यामध्ये गडूला लागलं. आता काय बोलू बादल्या वगैरे सगळे भरले. जे पहिल्याचं पाणी आहे ना ते भरलेलं तेच प्यायला लागतं आम्हाला. काय बोलायचं. हा ना. तर गाईच पावसामुळे शाळेला पण सुट्टी पडले. 2 दिवस सुट्टी दिली नाही का शाळेला कॉलेजला. तरी आम्ही तुमच्यासाठी नाही का रिस्क घेऊन आम्ही ब्लॉग काढतोय. आज संडे उद्या परवा पण सुट्टी दिली कारण नाही का 95% पाऊस आहे. तरी तुमच्यासाठी आम्ही एवढा रिस्क घेऊन पाऊस व्हिडिओ काढतोय. पाणी बघू शकता तुम्ही रस्त्यावर तर एवढं पाणी झालं ना तरी पण तुम्हाला काय सांगू. आता चाललोय आपण खोपोलीमध्ये. पूर्ण खोपोली एक्सप्लोर करणार आहे तुमच्यासाठी. फक्त पेट्रोल आहे फुल आहे गाडीमध्ये. पहिले आपल्याला घ्यायला जायचं अरुणला घेतल्यानंतर आम्ही जाणार आहे खोपोलीमध्ये. तर ब्लॉग वरती कंटिन्यू राहा मित्रांनो. काय बघू शकता रस्ते वस्ते कसले झाले. फुल नाही का स्ट्रगल चालू आहे बघू शकता. खड्ड्यात खूप आरामचे भाई. बघू शकता आमची शाळा सह्याद्री विद्यालय. हा ना यातनं मोठं झालो आम्ही. यात शिकलोय. काय एवढं पाण्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी फक्त समेक मुसळधार पावसामध्ये तुमच्यासाठी ब्लॉग शूट करतोय. तर आमची एकच विनंती आहे तुम्हाला की अशा पावसामध्ये जर जास्तीत जास्त काम असेल तरच बाहेर निघा. नाहीतर नाही का कृपया करून बाहेर निघू नका. मुसळधार पाऊस आहे. पोरांना वगैरे बाहेर पाठवू नका आपल्या नाही का. चाललोय आम्ही अरुणकडे. घरच्या आम्हाला शिव्या देतात तरी आम्ही आलोय तुमच्यासाठी. तर गाईच आता आपला मोहित भाई आला आहे. तर बघू शकता आता आपला मोहित भाई एक नंबर काम करतो नाही का. डायरेक्ट तेलामध्ये हात टाकून मंचुरियन काढतो. तर आता आपण जाऊन बघू कसे काढतो. रिअल आहे का नाही तुम्हाला ते पण दाखवतो. त्याच्या हाताला काहीच नसतं लागलेलं तरी तो काढतो नाही का. तुला आता आम्ही चाललोय खोपोली एक्सप्लोर करायला. बघू शकता किती पाणी आहे तरी नाही का स्ट्रगल चालू आहे. फुल कष्ट करायला लागतात नाही का गाईच. तर बघू शकता मोहित भाई हाय करो काहीतरी बोलो कायचं. सपोर्ट करो और भाई देखो ब्लॉग पूरा ब्लॉग में मजा आने वाला है. अभी मजा आएगा ना भिड़ो. भाई मजा आने वाला बोललाय भाई. तर आता मोहितच्या हाताला बघा केवढ्या वेळा टाकले त्याने हातामध्ये नाही का. तेलामध्ये एवढे हात टाकले तरी त्या हाताला काहीच झालं नाहीये. तरी आता तुम्हाला दाखवतो हाताला काहीच नाही लावले. लोक बोलतात की नाही का ह्याच्या हाताला काहीतरी लावतो हा नंतरला मग तेलात हात टाकतो. पण नाही रिअल असतं पूर्ण रिअल मध्ये टाकतो हात. तर आज आपण बघणार आहे की भाई रिअल टाकतो का नाही. म्हणजे हाताला तर काय लागलं नाही पण आता आपण चेक करू. तेलामध्ये हात टाकतोय तो. कंटिन्यू राहा गाईस. तेल गरम करतोय. तेल गरम झाल्यावरती आपला भाऊ हात टाकणार आहे. तर भाई बघूया. बघू शकता मंचुरियन टाकण्याची स्टाईल. फुल नाही का काढतोय रप्पा रप घे रप्पा रप फुल मंचुरियन टाकतोय बघू शकता. चेहऱ्यावरती खुशी बघा फुल. तर आपण फुल एक्साइटेड आहे भाई कसा हात टाकतोय. हाताला तर त्याच्या काय लावलेलं नाहीये. आता माझ्या समोर बघतोय मी. तेच बघतोय आता की कसा हात टाकणार आहे तो आता. हे दाखव बॉडी. बघू शकता कट वीट बॉडी. सो फायनली गाईज आता ती वेळ आलेली आहे ज्याच्यासाठी आपण वेट करत होतो. तर भाऊ आता आपला टाकणार आहे मंचुरियन मध्ये हात. कडे गार नाही गरम आहे बघ. तेल बघ हे काय इथं गार आहे भावा. इथं बघ ए बाबा काहीच नाही बघू शकता. हाताला ऑइल बिल काहीच नाही लावलं नाही का. तरी पण आज समोर टाकणार आहे बघू शकता आता तुम्ही. फुल गरम आहे. अरे भाई गरम आहे.
तर भाऊ टाकतो आपला हात ये सम्यक समोर थांब तो स्टार्ट भाई. हा भाई आता हाताला बघू शकता काहीच नाही तरी हात टाकतोय भाई. दाखव भाई दाखव. अरे ए जला देंगा भाई. शपथ जा डेंजर. ते बोलतात ना खतऱ्याच्या खिलाडीचं खतऱ्याच्या खिलाडी. बापरे डायरेक्ट चालते भाऊ. कंटिन्यू करत राहा असं. स्किप ग्रोईंग ब्रो. चालते आता आम्ही जातो ब्लॉग वगैरे शूट करतो. चल बाय. और लाइक करो सपोर्ट करो भाई. चालते भाऊ बाय. चला खोपोली एक्सप्लोर करू आता. चालले आता आम्ही अरुणला घ्यायला. तर ब्लॉग वरती कंटिन्यू राहा. भावाने डायरेक्ट आमचे डायरेक्ट टार हलवले कारण भाई ते पण फर्स्ट टाइम बघितलं समोर नाही का. तर चाललोय आम्ही आता अरुणकडे. तर ब्लॉग वरती कंटिन्यू राहा. आम्ही करणार आहे खोपोली एक्सप्लोर. तर बघू शकता कसला पाऊस पडतोय. काय भिजायचं तर माझं पण मन खूप करतंय पण आता काय सांगू तुम्हाला. कोणता कॅमेरा बंद होऊन जाईल नाही का. कॅमेरामध्ये पाणी गेलं ना पूर्ण ब्लर दिसेल म्हणून आम्ही भिजत नाही. तरी पुढे जाऊन ते भिजायची पूर्ण टेक घेणार आहे लास्टला एंडिंगला. तर आपला भाऊ काय बोलते बघू शकता. चड्डी मध्ये पाणी गेलं रेनकोट घालून. रेनकोट घालून पण काय पण बोलतो फुल. आता भिजलोय बोललो तर पूर्ण पाणी जाणार अंगामध्ये. त्याला काय बोलू. पाऊस पण बघू शकता एवढा आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो अरुणकडे. तर आपल्या छत्रीला जरा इग्नोर करा नाही का. ब्लॅक छत्री होती पण ते एक जण घेऊन गेला म्हणून मी आलोय मम्मीची घेऊन. तर त्या छत्रीला इग्नोर करा. आता आम्ही चाललो अरुणकडे अरुणला घ्यायला. मग आम्ही जाणार आहे खोपोली गावामध्ये. ब्लॉग वर कंटिन्यू राहा. तर आता आलोय अरुणला घ्यायला. अरुण फक्त आता आलाय घरातून. झोपेत होता भाऊ आपला. तर भाऊला घेतलंय. भाऊ आता पावसाच्या पाण्याने तोंड धुणार आहे. धुणार होता आता धुना धुतला भाई. चाललोय आम्ही आता खोपोलीमध्ये. असा पाऊस पडतोय. तर आता पुढं जाऊन क्लायमेट भेटणार आहे. असा व्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला. ब्लॉग वर कंटिन्यू राहा. फुल मजा येणार आहे. जाऊ आपण झेंडीत एक्सप्लोर पण करू. पाणी एवढं झालं की तुम्हाला काय सांगू. रॉंग साईडनी गाड्या यायला लागले. बघू शकता गाडी व्हिडिओ येऊन पूर्ण काम चालू आहे. धबधबा पण किती पाणी आहे गाईज बघू शकतो. तो रोड पूर्ण बंद झालाय कारण फुल पाणी भरलंय आणि इथं पण फुल पाणी आहे. असं वाटतं आम्ही आलोय बीच वरती. हे घेतला नाही हे पाऊस बघू शकतो. पाण्याने एवढं हे केलंय केअर केलाय. डायरेक्ट गटरातलं पाणी रोडावरचं पाणी गटरावरती यायला लागले. या पेट्रोल पंपावर भरोसा नका ठेवू. या पेट्रोल पंपावरती कधी पण भरोसा नका ठेवू. 12 महिने बंद असतो. 12 महिने. 12 महिन्यातलं म्हणजे 300 दिवस बंद असतो. बाकीचे दिवस चालू असतो. तर आता आम्ही चाललोय नदी बघायला खोपोलीतली. नदीचं नाव काय. नदीचं नाव आहे पाताळगंगा. चाललोय आम्ही पाताळगंगा नदी बघायला. फुल तिथं पण पाणी झालं असेल. तर पाणी डीप किती आहे ते सांगू नाही शकत पण पाणी बाहेर किती आलं ते सांगू शकतो मी. आता बघू शकतो पहिले पाणी कुठं होतं आणि आता कुठपर्यंत आलं ते तुम्हाला दाखवतो. गाईज आमचा बॅकग्राऊंड बघू शकता. हा एक इथं पण आम्ही शूट करतो. आणि पाणी एवढा मुसळधार पावसामुळे एवढं पाणी आले मला काही बोलू. आणि धबधबे तर बघा कसला पाणी आणि धबधबे. स्लिप होईंगे डायरेक्ट पाणी में. तिकडे बघा आपला वॉटरफॉल. चिंबोरा पकडणं चालू आहे. पाणी बघू शकता. आता आम्ही तुम्हाला सांगतो जो खालची पायरी आहे ना तिथं आम्ही बसायचो पहिले. पण आता बघू शकता पायरी डबले. इथून दिसते बघ ती पायरी. त्या पायरीवरती आम्ही बसायचो गाईज नाईटला येऊन. इथं एवढं पाणी आलंय काय बोलू. बघू शकता गाईज आमच्या पाताळगंगाचं पाणी कुठपर्यंत आलंय. हे तर काहीच नाही गाईज. 1 तास अजून पाऊस पडला ना खूप पाणी येतं. पूर्ण हे भरून जातं नाही का. आता कुत्रा कुठं भिजतोय पावसामध्ये. ही आमची खोपोली आणि हा आमचं खोपोलीचं वातावरण बघू शकता किती छान आहे. तर गाईज बघू शकता फ्लो पाण्याचा. इथे पण बघू शकता तुम्ही कसला पाण्याचा फ्लो आहे. आणि हा आमचा झनीत वॉटरफॉल. तर गाईज हा आमचे ब्लॉग वगैरे बघतो. काय बोलशील एक ब्लॉग मध्ये क्या बोल सकता है तू. ये बहुत अच्छे वीडियो बनाते हैं. हर जगह जाके वीडियो बनाते हैं. बहुत अच्छी इनकी वीडियो लगती है. लाइक करिए इनके लिए. इनके चैनल को सब्सक्राइब करिए प्लीज गाइस. थँक्यू ब्रदर. ऐसा सपोर्ट राहून द्या. बघू शकता किती सपोर्ट करतोय. तर भाई एवढा बोललाय तर करूनच टाका. लवकर जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा.
तर आता ब्लॉग वरती कंटिन्यू राहा. तर गाईज बघू शकता वातावरण असा क्लायमेट आहे आणि भावाच्या छत्री हातातून सटकायला लागले. काय बोलू शकतो, काही बोलू शकतो. एवढा वारा चालू आहे की भावाच्या हातातून छत्री सटकायला लागली. पूर फॉग आलेत आकाशामध्ये आणि पूर्ण वॉटरफॉल. नवीन चौक आपला संभाजी महाराज चौक. तर काहीच घरी मम्मी बोलले की चिंबोरे आण. चिंबोरे पकडायला गेलो तर चिंबोरे काही एक पण दिसत नाही. माझं चाललं विकत घ्यायला. जाऊ चिंबोरे दाखवतो तुम्हाला. रात्री जाऊ पकडायला. नाईटला एक नंबर चिंबोरे असत रे. अरे इथं आहे बघ, इथं आहे बघ. थांबव थांबव थांबव. मोठा बारके 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 आहेत का? चिंबोरेचा बाजार. तू इथे पण ब्लॉगिंग चालू आहे बघू शकता. खोपोली एक्सप्लोर करायला किती जण येतात तुम्ही बघू बघू शकता. शकता आमची खोपोली. आम्ही नशीबवान त्या खोपोलीमध्ये राहतो. आपला पोलीस इथे थांबवा. बघू शकता चिंबोरी. आता चाललोय वरती घाटाच्या इथं. अर्धा घाट चढणार आहे. अर्धा घाटातून एकदम मस्त वातावरण दिसणार आहे. तुम्हाला धबधबे दाखवतो. असले भारी आहेत ना. माहिती राहते सारखे इथे आले मला. एक नाही दोन नाही धबधबे, एवढे धबधबे. आणि हा बघू शकता सम्यक छत्री असं पकडतोय की त्याला डायरेक्ट पकडतोय. डायरेक्ट सांगतोय नको असं बघू भाऊ प्लीज. जेणेकरून आपल्याला तिघांना दुखापत होईल. किती लोक इथं कॅप्चर करायला येतात मुवमेंट्स. तर आलोय आता आम्ही इथं मंकी पॉइंटला. आमच्या खोपोली पासून घाट चढताना लागतो. तर तिकडून एक नंबर असा व्ह्यू दिसतो. आमचे जनित वॉटरफॉल असे धबधबे लागलेत ना इथं. ती पण खबर दाखव. ती खबर दाखव आपली. बघा तिकडे बिबटा आलता बोलतोय. वॉर्निंग दिली. तर आता आम्ही चाललोय खोपोलीमध्ये दुसरीकडे व्ह्यू कॅप्चर करायला. बघू शकता किती लोक आलेत कॅप्चर करायला हा व्ह्यू. कारण आमची खोपोली आहेच अशी की लांबून लांबून लोक येतात खोपोली एक्सप्लोर करायला, मोमेंट कॅप्चर करायला. तर आता चाललोय आम्ही. तुम्ही बघू शकता किती पब्लिक आली. बघू शकता आमची खोपोली एक्सप्लोर करायला किती लोक येतात. थोड्याच वेळात खोपोली नंतर मग घाट, मग लोणावळा, असे मस्त व्ह्यू आहे तिथं. ते बघायला लोक लांबून लांबून येतात. तर आता चाललो आम्ही पुढे आणि भावाला आपला थंडी वाजायला लागली. भावाचे केस बघा मॅगी झाले, फुल मॅगी. बसा बसा बसा. चला चाललो आता आम्ही पुढे. सॉरी भावाची जागा आहे मध्ये. डुंगी माझी महत्वाची. इथून चाललो आम्ही थोडा पुढे. झनितचा ऑर्डर दाखवला असता म्हणजे काका बघू शकता कसले मस्त फोटो काढतात. वाव बघू शकता मस्त वातावरण आहे. हा आमचा टाटापूरचा रस्ता. एक्सप्लोर भरलंय गाडी जायला. मागच्या ब्लॉग मध्ये रे, नेक्स्ट ब्लॉग मध्ये नाही. मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही टाटापूर दाखवलेला तुम्हाला. दाखवणार नाही. जायला पण जागा नाही. जायला पण रस्ता नसेल. चिखल झाला असेल तिथं खड्डा आहे म्हणजे तिथं पूर्ण पाणी भरलं असेल. तर आम्हाला पूर्ण डुबून जायला लागेल. रत्नागिरी मठ. आणि आज संडे पण आहे. संडे मुलं पण जास्त गर्दी असते इथं. किती गर्दी असते याला बोलतात गर्दी. पाणी तर बघू शकता. वाव फेवरेट जागा, एकदम फेवरेट जागा. माझी फेवरेट जागा मंदिर. या मंदिरशी इथं येतो हा फुल रील वगैरे. बघू शकता किती भारी व्ह्यू आहे. तिथं आता पण पब्लिक असू शकते. इथं गर्दी बघू शकता. सगळ्यांना वाटतं की इथूनच एक्सप्लोर करण्यासाठी जागा आहे. आणि खरंच इथून जागा आहे जनितला जायला, ट्रॅकिंग करण्यासाठी. तिकडे वॉटरफॉल दिसतोय ना तुम्हाला, तिकडे जायचं आपल्याला आता. तर खोपोली गावामध्ये कधीही आले ना तुम्ही, जा मंदिर तिकडे जावा, दर्शन घ्या. इथं व्ह्यू पण एवढा भारी, तिथं बसण्यासाठी जागा पण भारी आहे पाठीमागे. वातावरण मस्त आहे, हवा पण असते. तर आता आम्ही झनित वॉटरफॉलला इथून पण गेलो असतो, पण इथून रिस्क आहे, त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेणार नाही. तर मग आमच्या घरचे बोललेत रिस्क घेऊ नका. नाही रिस्क घ्या. माकड वरतून एक्सप्लोर करतोय. तर हा आमच्या काकांचं दुकान. आता आम्ही आलो आहे चाय नाश्ता करण्यासाठी. बघू शकता काका काहीतरी पावसाबद्दल दोन शब्द बोला ना. पावसाबद्दल काय बोलू? दोन शब्द काही बोला. लोक पावसाला शिव्या देत आहेत आता. हा ना, काय बोलायचं आता. जेव्हा बोलत होते ऊन पडते पाऊस येऊ दे, पाऊस येऊ दे, आता आला तर शिव्या देतात. काय बोलायचं आता. जर कधी तुम्ही इथं आले मठाची, इथं गगनगिरी मठाची इथं, तर इथं भजी वगैरे खायला, नाश्ता करायला नक्कीच या. बघू शकता वीरेश्वर मंदिर. टेस्ट करून बघा तुम्ही, एवढा टेस्ट आहे ना भारी, खूप भारी टेस्ट आहे. कधी पण या इकडे. आल्यानंतर बघू शकता आपला साई कृपा स्नॅक्स कॉर्नर.
कधी पण या, जर यायचा इथं नाश्ता करायचा असेल तर 100% या. रेनकोट वगैरे घालून कुठे फिरतोय? कुठे फिरतोय? आम्ही गेलतो आम्हाला वर्गण लागले. आम्हाला ओळखायला लागले. काय नाही भाऊ, माश्या पकडायला गेलता वाटतंय. भावाने रेनकोट काढलाय आता, बॉडी दाखवते. आहे बॉडी बघू शकता. वरती कंटिन्यू राहा. परत त्यांनी घातलं रेनकोट. भाऊ काढ घाल, काय करतोय? टाइमपास का? चालतंय. बोलतोय परत पाऊस वगैरे आला तर भिजल म्हणून तो घातला त्याने रेनकोट. चाललोय आम्ही पुढे. ब्लॉग वर कंटिन्यू राहा गाईज. इकडून यायचा, इथून स्टेशन याच्या पाठीमागे. कमलेश भाऊ ब्लॉग मध्ये आला आहे. हा बाय. फुल चाललेत नाही का भिजत पावसामध्ये. आमची खोपोली फुल ब्रिज वरती पाणी येतो. तर गाईज खोपोली मध्ये पाऊस पडतोय आणि खोपोलीमध्ये स्टेशन वरती आल्यानंतर जर तुम्हाला झणीतला यायचं असेल तर खोपोली स्टेशन पासून थोड्याच अंतरावरती आहे झणीत वॉटरफॉल. आता आम्ही तिथे चाललोय. हा बघू शकता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर गाईज आमचं बोलणं झालंय. काल 111 जण काढले, रेस्क्यू केले. वरती खूप पाऊस होता त्याच्यामुळे काल 111 जणांना रेस्क्यू केले. त्याच्यामुळे आता आतमध्ये पाठवू नाही शकत, वरती जाऊ नाही शकत गाईज. इथूनच आता आम्हाला टर्न मारा लागेल. काल 111 जणांना रेस्क्यू केले भाऊ. 111 ने 11 फक्त 11 111 बोलला तो. विचार एकावर एक नाही 111 बोलला. किती जणांना रेस्क्यू केलं काल? 111. बघू शकता रायगड पोलीस अडवत आहेत सगळ्यांना. कोण पण येते तर ते काळजी घेत आहे की वरती पाणी वगैरे आहे त्याच्यामुळे ते सगळ्यांना अडवत आहे. किती वेळ तर गाईज आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण इथं पोलिसांनी अडवलं आम्हाला. आम्ही तुम्हाला फुल दाखवण्याचा प्रयत्न करत होतो पण आता इथं रिस्क आहे. कारण 111 जणांना रेस्क्यू करणं काही सोपी गोष्ट नाही. 111 जण अडकलेले काल, त्यांना रेस्क्यू केलं त्याच्यामुळे त्यांनी बोलले की नका जाऊ. मित्र भेटला आपला, चाललेलो वॉटरफॉलला नाही व्हिडिओ टाकायला. कुठं पोलीस नाही सोडत. नाही ना. प्रकाश नगर मध्ये रस्ता आहे. चल प्रकाश नगर तर दाखतो आता. काय करते सुजल तर सुजलाय वाटतं रे. फुल झोपेतून उडून आला का? सुजलाय खरंच. कुठे चाललं का? रे कुठे चाललं? अरे वाचत वरती बघ होतो रे. काय फुल नाही का मला बोललेला गाईच की मी सकाळी नाही का फुल जाणार रनिंग बिनिंग करणार आहे. मला बोललेला सकाळी येऊन बघ तू इथं घाटाच्या इथं फुल रनिंग वगैरे करतोय. पण बघू शकता किती रनिंग करतोय. आता बघा लाजला बघा पोरगा. आलू गे कुठं लपवला छत्री? अरे लपवते बघा. टाकशील विकशील बोलते ब्लॉग मध्ये. टाकायचं मग उगाचच काढतोय. काय बोलायचं काय त्याला. गाईस बघू शकता प्रकाश नगरचा वॉटरफॉलला चाललंय. तिथं रस्ता बघू शकता रस्ता कसा केलाय. खडी वगैरे टाकलेत. अरे इथं पूर आहे तो हे पूर बघू शकता काय व्ह्यू. पब्लिक चाललेत वॉटरफॉल साठी कारण तिथून तर रस्ता बंद आहे. ते इथून चालले आता. आहे ना रस्ता पुढे. इथं वळण लागलेलं आहे रे परवा दिवशी. हे बघा गाडी कसली पडले. कुणाची गाडी आहे काय माहिती कसली पडले. बघू शकता तुम्ही कसलं निसर्ग भारी. तुम्ही बघू शकता कसं मस्त फॉग बिग आलंय. तिथनं पोलिसांनी सोडलं नाही मग आम्ही इकडनं आलो. काय करणार तुम्हाला दाखवायसाठी आम्ही एवढं स्ट्रगल करतो. हा लाव तिथं. तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही एवढं स्ट्रगल करतो. तिकडं आवाज येतोय पब्लिकचा. तिथं वरती पब्लिक केलंय दिसतेय का? गाडी लावले जरा एक्सप्लोर करतो वॉटरफॉल. कंटिन्यू लावला गाईज. आता आपण इथपर्यंत आलोय. आता इकडचा पुढचा आपल्याला रस्ता काय माहिती नाही कसं काय जायचं ट्रॅकिंग करायचे. आता आपल्याला मित्र भेटलेत आपले धावत येतात बघा कसले फुले. बघू शकता चायना आहे. हा चायना पीस आहे. इंडियन पीस आहे. तो अमेरिका पीस आहे. रस्ता कोणता आहे इकडनं जायला? जवळ जवळ इथं जायचंय माहित आहे. बघितलंय मला तू. हा का? चला मग जाऊ. हे पण याचे डोले कसले भारी आहेत भाई. फुल नाही का? कुठला पीस? रशियन. अरे चला जाऊ. चला वरती दाखवा रस्ता परंनो. दोघ जण येत आहे बाकीचं नाही. प्रॉपर प्रकाश नगरचे काय? हो माझी बहीण पण राहते. मी कुठे राहता? मी कुठे राहता? तर बघू शकता अर्ध तर आम्ही डुबलो या पाण्यात.
पुढे जाऊन पूर्ण जाऊ. गार गरम पाणी दोन्ही आहे. ए, गार ए, अरे हे काय पण नका बोलू. ए अरे खड्ड्यातून का चालला तू अरुण? ए झगडा वॉटरफॉलची नावं ऐकायची. तो पहिला वॉटरफॉल, हा मधला वॉटरफॉल, हा तिसरा वॉटरफॉल, आणि तिकडे पेन वॉटरफॉल आहे. हे वॉटरफॉलचे नाव आहेत का? भाऊ काय करतोय बघू. भाऊ माझी आयडी दाखवतोय. मीच आहे का? मीच आहे ना. इथून रस्ता नाही बोलतोय, आता तिथून जायचंय बोलतोय. मन प्रसन्न झालं गाईज खरंच. असं एवढं वातावरण, एवढा क्लायमेट भारी आहे आपला, ते बघून खरंच खूप भारी वाटलं. बघ सगळं ट्रॅकिंग. चला या. सो फायनली एवढ्या वरती चाललो आता आम्ही. पाय सांभाळून टाका गाईज, नाही तर आता पडलो तर डायरेक्ट खाली. बघू शकता हे पोरे आहेत का काय आहेत, कसले चढतात. खूप रिस्क आहे काय इथं, तरी पण तुम्हाला दाखवणार आहे मी. अशा जागेवरून यायला लागतं इथं. पाय सटकायची खूप जास्त चान्सेस आहेत, त्याच्यामुळे नाही का आरामशीर या. जर कधी तुम्ही अशा जागेवरती आले तर या जागेवरती खूप रिस्क आहे. पाय एकदम आरामशीर टाका आणि चांगल्या जागेवर बघून टाका. तर आलो आम्ही इथपर्यंत. बघू शकता वातावरण एवढा भारी. तो गगनगिरी मठ आणि तिथं गगनगिरी टेम्पल बघू शकता. पाणी येते. हा का? हे पोरांनो आरामशीर चला रे, काय घाई नाही आपल्याला. तर गाईज एवढा भारी व्ह्यू बघू शकता, निसर्गरम्य वातावरण. एवढा स्ट्रगल करून आलो आणि फायनली लुक आता बघायला भेटला आपल्याला व्ह्यू. चिंब तर काय तिकडे पण आहे धबधबा, तिकडे पब्लिक बसलेत, दिसत असेल तुम्हाला. पण पब्लिक आहेत. तर काय रिस्क खूप आहे, तरी पण आम्ही तुमच्यासाठी चाललो होतो पुढे दाखवण्यासाठी. काढायला फक्त रील शूट करायला. इकडे पब्लिक येत आहेत अजून पण गाईज. आम्ही फक्त तुमच्यासाठी दाखवण्यासाठी करतोय कॅप्चर मुवमेंट. बघू शकता तुम्हाला रस्ता आम्ही दाखवतोय, तर अशाच रस्त्याने या. तर फायनली आता आम्ही आलोय. बघू शकता पब्लिक आणि हा व्ह्यू. तर मित्रांनो आलोय आम्ही आता फायनली या लुक व्ह्यूवर. खूप रिस्क होता पण फायनली टास्क कम्प्लीट झाला आणि आलो आम्ही इथे. सो अशा जागेवरती सटकी जास्त असते. या जागेवरून जर गेला तर डायरेक्ट खाली आहे. ए सांभाळून रे बाळा. उधर जा, उधर से हाथ दे सबको. या जागेवरून जर फटकला तर संपला डायरेक्ट खाली होल फूट दरी मध्ये. सो फायनली आता आम्ही आलोय. आरामशीर. सो बघू शकता आम्ही इथं बसतोय.
फायनली आलो guys. बघू शकता व्ह्यू. खाली पण पब्लिक आहे. तर गाईज व्ह्यू कॅप्चर केलंय फुल एन्जॉय. खूप भारी वाटतं इथं वरती येऊन. आता आम्ही चाललोय खाली कारण आता पाऊस खूप वाढलाय. रिस्क खूप आहे गाईज इथं. येत असाल तर जरा काळजीपूर्वक या. बघू शकता गाईज पब्लिक. इथं पण पब्लिक आहे. फुल एन्जॉय करतात. एन्जॉय करा पण जास्त रिस्क घेऊ नका जेणेकरून आपल्या जीवावर बेतेल. काय त्याचं चालू आम्ही खाली. अजून पण पब्लिक येते काय. तर आता फायनली आलोय आम्ही खाली. आता चाललो आम्ही बाहेर. अजून पण पब्लिक येत आहे गाईज. फुल चिखल झालाय. फुल पाय सटका लागलेत. त्यामधून आम्ही चप्पल पण अशी घातली फ्लिपफ्लॉपची. सो गाईज फायनली आता आम्ही बाहेर आलोय आणि पाणी खूप वाढलंय. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय आणि फोन मध्ये चार्जिंग पण खूप कमी आहे. आम्ही निघतोय बाहेर. हा तुला आधी तू अशी खेचून घेतो तुला. चल. सो फायनली आता आम्ही बाहेर आलोय. पाणी खूप वाढले गाईज. तर गाईज आम्ही गेलतो त्या साईडून वरतून गेलतो तिकडे. आता आम्ही आलो या साईडून. तर गाईज फुल मजा केली वरती. तर आता चार्जिंग पण कमी झाले. आता आपण इथेच ब्लॉग थांबवतोय गाईज कारण नाही का फायनली आता आम्ही आलो इकडे कारण आम्ही या साईडून वरती गेलतो. कमी चार्जिंग आहे. तर गाईज आता 5% चार्जिंग आहे. आता इथेच ब्लॉग आम्ही एंड करतोय. तर खूप मजा आली ना मित्रांनो वरती ट्रॅकिंग करायला. भाई मजा आली ना. तर आम्हाला पण खूप मजा आली गाईज कारण आम्ही फर्स्ट टाइम गेलतेलो. तर आता ब्लॉग इथंच आम्ही एंड करतोय. तर ब्लॉग कसा वाटला शेवटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरच जाऊन सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.